त्यानंतर आपण पुढचा भाग बघूयात. जरा डोके चालवा, आपल्याला विचार करायला संधी आहे. आणि मला असं वाटतं की हे प्रश्न जे आहेत तुम्ही स्वतः विचार करायला शिका. आयत्या उत्तरं मिळवण्यापेक्षा आपण याचा विचार करूयात. अणूला अंतर्गत संरचना आहे हे कोणत्या शोधामुळे लक्षात आले? पहा, आता आपण काही प्रयोग पाहिले. अणूला अंतर्गत संरचना आहे हे कशावरून कळालं? तुम्हाला आठवत असेल मगाशी भरीव गोल आणि बुंदीचा लाडू हा जो प्रयोग होता की नाही, बुंदीचा लाडू त्यातले कण वेगळे झाले दाब दिल्यानंतर, त्याप्रमाणे आपल्याला त्या प्रयोगातून कळालं. त्यानंतर डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील भरीव अणू व थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणू यांच्यात काय फरक आहे? मला वाटतं तुमच्या ते फरक लक्षात आला असेल की डाल्टन यांनी फक्त धनप्रभारित कण अणूमध्ये भरलेले आहेत असं सांगितलं, तर थॉम्सन यांनी काय सांगितलं, या धनप्रभारित कणांबरोबर ऋणप्रभारित कण सुद्धा त्याच्यामध्ये असतात. मित्रांनो, मला एक तुम्हाला आयडिया सांगायची. हा भाग लक्षात ठेवण्यासाठी नुसती माहिती वाचून पाठ करू नका, तर प्रत्येक प्रयोग किंवा माहितीला आधारित जी आकृती आहे त्या आकृतीचं निरीक्षण करा. आणि ज्यावेळेला आकृती लक्षात ठेवाल तुम्ही, त्यावेळेला आकृतीची जर आपल्याला आठवली, नजरेसमोर आली, तर माहिती लिहिणं सोपं जाईल. तिसरा मुद्दा आहे थॉम्सनच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण व रुदरफोर्डच्या प्रारूपातील धनप्रभाराचे वितरण यातील फरक स्पष्ट करा. पहा, धनप्रभाराची विभागणी थॉम्सन यांनी कशा पद्धतीने केली आणि रुदरफोर्ड यांनी कशी केली? तर थॉम्सन यांनी काय सांगितलं की धनप्रभार हा एकसारख्या प्रमाणामध्ये अणूमध्ये विभागलेला आहे, सगळीकडे सारखा आहे, एक समान आहे. तर रुदरफोर्ड यांनी सांगितलं की अणूमध्ये त्याचा जो धनप्रभार आहे तो अणूच्या मध्यभागी केंद्रकामध्ये एकवटलेला आहे. हा एक मुख्य फरक दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर चौथा पॉईंट आहे थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपांमध्ये इलेक्ट्रॉनच्या स्थिती संबंधात काय वेगळापण आहे? पहा, थॉम्सन यांनी काय सांगितलं होतं, तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे एकत्र अणूमध्ये आहेत, बरोबर आहे. त्यांची ठिकाण जे आहे त्या अणूमध्ये आहेत, विखुरलेले आहेत, पण त्यांना नेमकी जागा कुठे हे नाही सांगितलं. पण रुदरफोर्ड यांनी जे अणुप्रारूप सांगितलं त्यामध्ये काय लक्षात आलं आपल्या, तर अणूच्या केंद्रकामध्ये धनप्रभारित कण आहेत प्रोटॉन, आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किंवा बाहेरच्या पोकळीमध्ये ते स्थित आहेत. त्यानंतर पुढचा पाचवा मुद्दा आहे डाल्टन व थॉम्सनच्या अणुप्रारूपात नसलेली कोणती गोष्ट रुदरफोर्डच्या अणुप्रारूपामध्ये आहे? डाल्टन आणि थॉम्सन यांनी अणुप्रारूप मांडलं, धनकण आहेत, ऋणकण आहेत, इथं आहेत, तिथं आहेत, पण नेमके कोणते कुठे आहेत हे रुदरफोर्डच्या प्रयोगावरून आपल्या लक्षात आलं. म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन हे एकत्र आहेत आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या बाह्य पोकळीमध्ये फिरत आहेत किंवा बाह्य भागामध्ये आहेत, हे त्यांनी सांगितलं. वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. पहा, एखादी वस्तू जर वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल तर विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा जी आहे ती कमी होते असा नियम आहे. या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू अस्थायी ठरतो, मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. खरं तर वस्तू जर गतिमान ह्याच्यामध्ये फिरत असेल तर त्याची ऊर्जा कमी कमी होत जाते, परंतु अणूच्या बाबतीतले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना जर आपण विचारात घेतलं तर हा नियम लागू पडत नाही. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील बोर यांनी 1913 मध्ये मांडलेल्या अणुप्रारूपाद्वारे दूर झाली. पहा मित्रांनो, शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा स्पर्धा असते. एखादा शास्त्रज्ञ काहीतरी माहिती समोर आणतो, काही प्रयोग करतो आणि जगाला दाखवतो, सगळे हो बरोबर आहे म्हणून स्वीकारतात. हे प्रयोग थांबत नाहीत, आणखीन काही प्रयोग होतात आणि त्या माहितीमध्ये भर पडते. आत्तापर्यंत आपण रुदरफोर्ड यांनी केलेले प्रयोग आणि अणूची रचना पाहिली, पण त्याच्याही पुढे जाऊन आणखीन काही शास्त्रज्ञांनी प्रयोग केले ते पण आपण पाहणार आहे. त्यानंतर जो प्रयोग केला हे बोर या शास्त्रज्ञांनी. आता नेमकं ह्याच्यामध्ये काय, तर नील्स बोर यांनी काही प्रयोग केलं आणि ज्या त्रुटी आढळल्या होत्या कोणाच्या, रुदरफोर्डच्या यांच्या प्रयोगामध्ये, त्या दूर केल्या. बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप हे 1913 मध्ये प्रसिद्ध झालं. ठीक आहे, आपण हे बघणार आहोत. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. म्हणजे काय की जरी इलेक्ट्रॉन गतिमान असले तरी त्यांच्यामधली ऊर्जा कमी न होता ते एका विशिष्ट स्थितीमध्ये स्थिर असतात किंवा स्थायी भाव जो आहे तो स्पष्ट केला.
बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधार तत्वे पुढील प्रमाणे आहेत. नेमकी त्यांनी तत्व काय मांडली ते आपण आता मुद्दे बघणार आहोत. पहिला पहा यातला, अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. पहा यांची रचना कशी आहे इलेक्ट्रॉनची. ठीक आहे, केंद्रकामध्ये प्रोटॉन आहेत आणि बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात. पण हे परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन वर्तुळाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये फिरतात आणि हे ज्या कक्षा आहेत या समकेंद्री असतात. म्हणजे एकाच केंद्रापासून काढलेली पहिलं वर्तुळ, त्याच केंद्रातून काढलेलं दुसरं वर्तुळ, अशा पद्धतीने त्यांची मांडणी असते. हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर दुसरं काय पहा, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. म्हणजे आपण असं म्हणूयात की अणूचं केंद्रक इथं आहे, ही त्याची पहिली कक्षा आहे, त्याच्यानंतर त्याची बाहेरची किंवा दुसरी कक्षा आहे. तर पहिल्या कक्षेमध्ये ज्यावेळेला इलेक्ट्रॉन फिरत असतो त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही स्थिर असणार. म्हणजे एका कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही स्थिर आहे. बाहेरच्या कक्षेमधली अणूंची ऊर्जा जी आहे ती एका विशिष्ट लेवलला पण सगळ्यांची स्थिर असेल, एकसारखी असेल. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. मित्रांनो, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन कक्षेत आहेत आपल्याला कळालं, बरोबर आहे. आपण असं समजूयात की पहिली कक्षा आणि त्याच्यानंतर जी आहे ती दुसरी कक्षा. तर इलेक्ट्रॉन जर आतील म्हणजे पहिल्या कक्षेतून बाहेरील कक्षेत म्हणजे पहिल्यातून दुसऱ्यात जर उडी मारत असेल, म्हणजे मारतो हे पहिल्यांदा माहीत पाहिजे, तर तो काय करतो, तर उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, म्हणजे तो ऊर्जा घेतो. जर ह्याच्या उलट घडलं म्हणजे बाहेरील कक्षेतून दुसऱ्या कक्षेतून तो जर आत आला उडी मारून, तर त्याच्या फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणजे तो ऊर्जा देतो किंवा घेतो कक्षेतल्या बदलेनुसार. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला, काही माहिती आपल्याला दिलेली आहे, आपण बघूयात. घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे, जे आपण रोज खातो ना दैनंदिन जीवनात, मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, जर कण टाकले तर त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी आपल्याला दिसते. पाण्यात सोडियम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडियम व्हेपर दिव्यांमधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो. आपण बल्ब पाहतो, काही पांढऱ्या प्रकाशाचे असतात, काही पिवळ्या प्रकाशाचे असतात. रस्त्यावरती पिवळ्या प्रकाशाचे बल्ब आहेत, त्याला सोडियम व्हेपर लॅम्प असं म्हणतात. तर त्यातूनही पिवळा प्रकाश येतो. आता यातनं काय कळलं, तर या सर्व उदाहरणांमध्ये सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा उत्सर्जित करतो. सोडियम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक हा ठराविक असतात, आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे, आणि हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जे इतका असतो. पहा, इलेक्ट्रॉन ज्या वेळेला कक्षा बदलत आहेत त्यावेळेला ते ऊर्जा बाहेर टाकतायत आणि बाहेर टाकलेली ऊर्जा ही पिवळ्या प्रकाशाच्या रूपाने बाहेर पडते, म्हणून आपल्याला हा प्रकाश पिवळ्या रंगाचा दिसतो. म्हणून वरील तीनही उदाहरणांमध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बोर या शास्त्रज्ञांनी अणूची जी संरचना मांडली, जी आत्तापर्यंत आपण चर्चा करतोय, ते या आकृतीमध्ये पाहायला मिळेल. पहा, आकृतीचं नीट निरीक्षण करा. मी जी चर्चा केली किंवा तुम्हाला हाताने ॲक्शननं दाखवलं होतं ते प्रत्यक्ष आपण आकृतीमध्ये बघूयात. बोरचे स्थायी कक्षा प्रारूप, अणुप्रारूप काय दिसतं याच्यामध्ये, तर मध्यभागी केंद्रक आहे, इथं धनप्रभार आहे अणूचं, हे केंद्रक आहे. त्यानंतर या धनप्रभारित केंद्रकाच्या भोवती या गोलाकार कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत. हे पहिलं जे कक्षा आहे, पहिली जी चक्र आहे, याला पहिली कक्षा म्हणायचं, याला नाव दिलं पहा 1. त्यानंतर दुसरी कक्षा 2, 3 आणि 4 असे हे कक्षा आहेत. परंतु ह्या कक्षा म्हणजे काय झालं, एक रेषा झालं. खरं तर ही रेषा नाही आहे, तर एकावरती एक आवरण आहे. म्हणून याला या पहिल्या कक्षेला कवच, त्याला नाव दिलं आहे के. अल्फाबेटिकल ही नावं दिली आहे. त्यानंतर L, M आणि N. काही विद्यार्थी म्हणतील ABCD म्हणलं, PQR म्हणलं तर चालेल का, नाही चालणार. कारण असं ठरवलं आहे आपण, बस, बाकी काय कारण नाही. की जी पहिली कक्षा आहे त्याला काय म्हणायचं, K कवच, त्यानंतर L, त्यानंतर M आणि N, या पद्धतीने त्याला नावं दिली आहेत. आता काही जणांच्या मनात येईल की प्रत्येक अणूला हे सगळी कवच असतात का, तर उत्तर नाही असं आहे. मग का नाही, आपण आणखी काही माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्यावेळेला आपण त्याची चर्चा करूयात. बोरच्या अणुप्रारूपानंतर आणखी काही अणुप्रारूपे मांडली गेली.
पहा, मी सांगितलं तुम्हाला, शास्त्रज्ञ प्रयोग करणं थांबवत नाहीत. आणखीनही काही प्रयोग झाले आणि त्यातून काही माहिती पुढे आली, आपण बघूया. त्यानंतर उदयाला आलेल्या पुंज यांत्रिकी म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल असा अभ्यास करण्यात आला. जास्तीत जास्त अणूचा अभ्यास केला गेला क्वांटम मेकॅनिक्समध्ये आणि आणखीन काही माहिती बाहेर आली. या सर्वांमधून अणुसंरचनेविषयी सर्व मान्य झालेली काही मूलभूत तत्वे पुढील प्रमाणे आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की खूप प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि काही गोष्टी त्यातून समोर आल्या. आता या समोर आलेल्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा काय काय माहिती समोर आली याविषयी आपण बघतोय. सध्या आपण जी माहिती पाहतोय ती म्हणजे अणूची संरचना. म्हणजे अनेक प्रयोग झाले, त्यातून ज्या गोष्टी लक्षात आल्या त्याविषयी आपण बघूयात. अणुसंरचना, ठीक आहे, अणुसंरचनेविषयी बघूयात. केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. पहा, अणूच्या विषयी काय सांगितलंय, तर केंद्रक आणि केंद्रकाच्या बाहेरचा भाग मिळून अणू बनत असतो. याच्यामध्ये 3 प्रकारच्या अणुकणांचा समावेश असतो. ज्या अणू म्हणतो आपण त्याच्यामध्ये पण वेगवेगळे छोटे अवकण आहेत, छोटे 3 प्रकारचे. ही आपण माहिती घेतली. त्यानंतर केंद्रकाविषयी बघूयात. अणूचे केंद्रक हे धनप्रभारित असते. काही महत्त्वाचे मुद्दे पक्के लक्षात ठेवा. आता अणूचे केंद्रक धनप्रभारित का असते असं जर मी विचारलं तर काही जणांना उत्तर सांगता येईल नक्कीच. का? बरोबर आहे, त्याच्या केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन असतात, म्हणून अणूचे केंद्रक हे धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे केंद्रकात एकवटलेले असते. पहा, प्रोटॉनला वजन आहे, तुलनेने इलेक्ट्रॉनचं वजन हे खूप कमी आहे, नगण्य आहे. म्हणून अणूचं जे काही वजन आहे ते त्यातल्या प्रोटॉनमुळे आहेत आणि असे सर्व प्रोटॉन कुठे आहेत? केंद्रकात आहेत. म्हणून इथे असं शब्द वापरला आहे की अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे त्याच्या केंद्रकात एकवटलेलं आहे. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणुकण असतात. केंद्रकामध्ये परत 2 प्रकारचे अणुकण असतात. म्हणजे आपल्याला प्रोटॉन आहे ते माहीत होतं, आणखीन एक वेगळा कण आहे, कोणता आहे आपण बघूयात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लिऑन असे म्हणतात. म्हणजे केंद्रकामध्ये जे कण आहेत त्या दोन्ही प्रकारच्या कणाला नाव काय दिले? न्यूक्लिऑन. मग हे न्यूक्लिऑन कोण? तर एक माहीत असलेला प्रोटॉन आणि आणखीन एक प्रकारचे कण असतात ते म्हणजे न्यूट्रॉन. हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळूनच काय नाव दिले? न्यूक्लिऑन. असे त्याचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा त्यातल्या प्रोटॉन विषयी माहिती पाहूयात. प्रोटॉन, त्याला सामान्यपणे आपण पी असं म्हणतो. तर प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत आपण हीच चर्चा करतोय की अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात की जे धनप्रभारित असतात आणि अणूच्या केंद्रकाला असलेला धनप्रभार हा त्या अणूतल्या प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश पी या संज्ञेनं करतात. प्रोटॉनलाच आपण कुठली संज्ञा दिली? पी असे दिली. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार हा धन E एवढा असतो. पहा, आता ह्यात नेमकं काय समजून घ्यायचं, अर्थ काय समजून घ्यायचा. एका इलेक्ट्रॉनवर जेवढा ऋणप्रभार असतो अगदी तेवढाच धनप्रभार, ऋण नाही मात्र धनप्रभार हा प्रोटॉनवर असतो. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर जेवढी मात्रा ऋणप्रभाराची एका इलेक्ट्रॉनवर आहे तेवढीच प्रभाराची धनमात्रा ही एका प्रोटॉनवरती असते. आणखीन वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर एका प्रोटॉनवर असणारा धनप्रभार आणि एका इलेक्ट्रॉनवर असणारा ऋणप्रभार यांची पातळी ही सारखी असते. ठीक आहे. 1E बरोबर किंवा 1E बरोबर 1.6 गुणिले 10⁻⁻⁰ कुलोम. मग हा नेमका प्रभार किती आहे तो एका सांगितलंय. तर एका इलेक्ट्रॉनवर असणारा प्रभार, ऋणप्रभार किती असतो? तर 1.6 गुणिले 10⁻⁻⁰ कुलोम. कुलोम हे प्रभार मोजण्याचं एकक आहे. त्यामुळं केंद्रकावरील एकूण धनप्रभार हा इलेक्ट्रॉन म्हणजे E ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याची परिमाण हे केंद्रकातील प्रोटॉनच्या संख्ये एवढे असते. समजतंय? साधारणतः E आणि P या नावानं आपण पाहतो. म्हणजे जेवढे प्रोटॉन तेवढेच काय असणार आहेत? इलेक्ट्रॉन. म्हणजे P आणि E ची संख्या कशी असेल? समान असणार आहे. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो आणि तो Z या संज्ञेनं दर्शवतात. मित्रांनो, हा एक भाग खूप महत्त्वाचा आहे, आपल्या लक्षात ठेवा. अणूच्या केंद्रकामध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या आहे
त्यालाच काय म्हणतात, मूलद्रव्याचा अणुअंक असं म्हणतात. आणि हा अणुअंक कुठल्या चिन्हाने दाखवतात, झेड या संज्ञेनं, चिन्ह म्हणण्यापेक्षा संज्ञेनं तो दर्शवतात. त्यानंतर एका प्रोटॉनचे वस्तुमान हे सुमारे 1 युनिफाईड मास, ओके, 1 युनिफाईड म्हणजे 1 यू असं म्हणतात. एका प्रोटॉनचं वस्तुमान किती आहे, 1 यू, युनिफाईड मास त्याचा अर्थ इतकं असतं. 1 डाल्टन म्हणजेच 1 यू, किंवा 1 डाल्टन म्हणजेच 1 यू म्हणजे किती, तर बरोबर 1.66 गुणिले 10⁻27 इतके ग्रॅम किंवा जी. हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुद्धा सुमारे 1 यू इतके आहे. पहा, आपण तुलना नेहमी करतोय. हायड्रोजनच्या एका अणूचं वजन सुद्धा किती आहे, 1 यू इतकं आहे. एका प्रोटॉनचं वस्तुमान सुद्धा किती आहे, 1 यू इतकं आहे. त्यानंतर आपण पुढचा कण बघतोय, न्यूक्लियॉनची माहिती घेतो. प्रोटॉन पाहिला, त्यानंतर न्यूट्रॉन, त्याची संज्ञा आहे एन. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अणुकण असून त्याचा निर्देश एन या संज्ञेनं करतात. पहा, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. न्यूट्रॉन जो आहे तो कसा आहे, उदासीन आहे, म्हणजे न्यूट्रॉनवरती विद्युत प्रभार नाही. ठीक आहे, असा हा अणुकण आहे आणि त्याचा निर्देश किंवा चिन्ह कुठला आहे, संज्ञा एन. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी एन ही संज्ञा वापरतात. केंद्रकामध्ये न्यूट्रॉन पण असतात आणि प्रोटॉन असतात, परंतु ह्या न्यूट्रॉनची संख्या कोणत्या चिन्हानं वापरतात, संज्ञेनं एन. ठीक आहे. 1 यू इतके अणु वस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात. पहा, असं लक्षात येतंय की हायड्रोजन ज्याचं 1 यू इतकं वस्तुमान आहे, हा जर अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व मूलद्रव्यांच्या बाबतीत अणूंमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन जे आहेत ते असतात किंवा त्यांचं अस्तित्व असतं. या हायड्रोजनच्या मध्ये मात्र आढळत नाही. कुठला, 1 यू अणुवस्तुमान असणाऱ्या. त्यानंतर एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 यू इतके आहे, आता आपण पाहिलं. म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकंच आहे. लक्षात येत आहे, म्हणजे ह्या न्यूट्रॉनचं वस्तुमान आणि प्रोटॉनचं वस्तुमान काय, सेम आहे. आता काही जण वस्तुमान म्हणल्यानंतर आठवत नसेल, आपण मागं शिकलोय वस्तुमान म्हणजे सामान्य भाषेमध्ये आपण त्याला वजन म्हणायला हरकत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे केंद्रकाच्या बाहेरील भाग. मित्रांनो, आतापर्यंत आपण अणूचं जे केंद्रक आहे त्याच्यातील कण पाहिले. काय पाहिले, अणुकेंद्रकातील कणांना न्यूक्लियॉन्स म्हणायचे. न्यूक्लियॉन म्हणजे कोण आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्यांची माहिती आता आपण घेतली. आता अणूच्या केंद्रकाच्या बाहेरील भागात काय आहे याविषयी बघूया. अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. पहा, अणूच्या संरचनेमधील केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे मध्यभागी केंद्रक आहे आणि बाहेरील कक्षेत इलेक्ट्रॉन फिरतात. मध्ये कोण आहे, तर मध्ये पोकळी आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहतोय, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन त्याचं चिन्ह आहे ई, त्याच्या डोक्यावरती ऋण प्रभार आहे. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अणुकण असून त्याचा निर्देश ई या चिन्हाने किंवा संज्ञेने करतात. पहा, अणूमध्ये असणारा तिसरा जो प्रकारचा कण आहे, आपण प्रोटॉन न्यूट्रॉन पाहिले, इलेक्ट्रॉन तो म्हणजे ऋणप्रभारित आहे आणि ई या संज्ञेने दाखवतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार -1 ई इतका असतो. इलेक्ट्रॉनवर प्रभार किती आहे, -1 इतका ऋणप्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी आहे. पहा, इलेक्ट्रॉनचं वस्तुमान खूप कमी आहे. नुसतंच खूप कमी आहे म्हणून कळणार नाही, नेमकं किती, तर हायड्रोजनच्या एका अणूची जर तुलना केली तर त्याच्या 1800 पट कमी आहे. म्हणजे मग मी सोपी आयडिया सांगितली लक्षात ठेवण्यासाठी, की 1800 इलेक्ट्रॉन जेव्हा आपण एकत्र घेऊ त्यावेळेला त्याचं जे वजन भरेल ते हायड्रोजनच्या एका अणू इतकं असतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य म्हणता येते. इतकं कमी आहे की 1800 इलेक्ट्रॉन एकत्र घेतल्यानंतर एका हायड्रोजन इतके होतात, म्हणजे त्याचं वजन हे जवळजवळ नगण्य आहे. अणूच्या केंद्रका बाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. मी आता सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रॉन स्थिर आहेत का, नाही, तर ते वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच किंवा शेल हे पद वापरतात. पूर्वी इलेक्ट्रॉन जे आहे त्या अणूच्या बाहेर कक्षांमध्ये फिरले जायचे असं म्हणायचे, पण कक्षा याचा अर्थ काय होतो
की एक मर्यादित रेषा किंवा मार्ग असा अर्थ होतो. पण इथं ते काय होत आहेत की एकाच दिशेत मार्गात फिरत नाही, तर त्यांचे मार्ग किंवा दिशा बदलत आहेत, म्हणून ती रचना कवचासारखी होते. म्हणून कवच हा शब्द वापरला जातो. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, पहिल्या कवचामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळी वेगळी आहे, त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळी वेगळी आहे. म्हणजे पातळीमध्ये फरक असतो, हे तुम्हाला लक्षात आलंय आता. त्यानंतर अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येइतकीच झेड इतकीच असते, हे पण आपल्याला माहित आहे. त्यामुळं विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.